Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Vaishnavi and welcome back to my Karnataka vlogs. तर आज आहे आपला डे 3 इन कर्नाटक आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमचा हम्पी मधला एक स्पॉट राहिलेला आहे, तर आम्ही तिथेच चाललेलो आहे. तर आम्ही आलेलो आहोत आता कोरॅकल राईड करण्यासाठी, जे की आहे म्हणजेच बोटिंग, डिफरंट टाईपचं बोटिंग आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे वाजवायचं जाऊ. जायचंय गोष्टी. My dad is not coming with us. हम्पी मधील कोराकल राईड हा तुंगभद्रा नदीवरचा एक अत्यंत प्रसिद्ध, रोमांचक आणि पारंपरिक अनुभव आहे. ही गोल आकाराची बांबूपासून बनवलेली बोट असते. कोराकल राईड तर आपली झालेली आहे आणि आम्ही खूप जास्त मज्जा केली, खूप एन्जॉय केलं, खूप मस्त वाटलं आम्हाला. आता हे झाल्यानंतर आपण जाणार आहोत एका टेम्पल मध्ये, अंजनाद्री टेम्पलला, जे की आपल्या हनुमान गॉडचं बर्थ प्लेस आहे. आपण तिकडे जाणार आहे. बट तिथे जाण्याआधी आम्हाला हे नाही तर मध्येच नारळ पाणी वगैरे दिसलं, तर आम्ही इथं थांबलो आहोत. तर आम्ही इथं 10-15 मिनिटं थांबणार आहे आणि इथनं नारळ पाणी वगैरे पिऊन झाल्यावर परत निघणार आहोत. खूप भुकेली आहे कालपासून. बापरे, हे यायचं नाही. आता आपण आलो आहोत फायनली अंजनाद्री टेम्पलला, जे की आपल्या हनुमान गॉडचं बर्थ प्लेस आहे. बट आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. बट झालं काय, आम्ही इथे पोहोचलो होतो 1 वाजता आणि हे मंदिर 1 वाजता बंद होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता इव्हनिंगला ते 4 किंवा 5 वाजता उघडणार आहे. सो आता आम्हाला निघायचं होतं गोकर्णला जाण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे वरती जाण्यासाठी आहे ना, 575 स्टेप्स वर, पूर्ण वरती येते एकदम. तुम्ही बघू शकता, मी दाखवले ते झूम करून, कारण की वरती जाता आलं नाही, ते टेम्पल बंद होणार होतं. सो आम्ही नाही गेलो.
कारण आमचं ऑलरेडी डिसाइडेड होतं की आज आम्हाला गोकर्णला जाण्यासाठी निघायचंय. सो आम्ही इव्हनिंग पर्यंत नाही थांबू शकलो आणि आम्ही मंदिरात नाही गेलो. गोकर्ण हम्पी पासून 312 किलोमीटर्स वर आहे, म्हणजेच की आम्हाला लागणार आहेत 6 ते 7 तास तिकडे जाण्यासाठी. बट त्याच्या आधी आम्ही आलो आहोत लंच करण्यासाठी. आम्ही सकाळी नीट ब्रेकफास्ट पण केला नव्हता कारण की आम्हाला त्या स्पॉट वरती जायचं होतं त्याच्यामुळे. आता चला आपण इथे लंच करूया आणि बघूया इथला लंच कसा असणार. आम्ही आहे ना 2 दिवस झालं नुसतं पनीरची भाजी, रोटी, चपाती असंच खातो कारण की इथं आम्हाला असं वेगळं जेवणासाठी काही भेटलंच नाही. सो आम्ही इथे सुद्धा परत पनीरचीच भाजी ऑर्डर केली, बट ती थोडी वेगळी टाईप होती आणि त्याच्यासोबत आली होती ही चपाती. आणि जेव्हा आम्ही म्हणजे ही भाजी टेस्ट केली ना, भाजीचं टेस्ट चांगलं होतं. चांगलं म्हणजे की म्हणजे जसं आपलं घरी असतं ना जेवण एकदम साधं सुधं, हे तसं होतं आणि मला इथलं जेवण आवडलं. ऑलमोस्ट सगळ्यांना ही भाजी आणि चपाती आवडली. आणि त्याच्यानंतर आहे ना मम्मी, मामा, पप्पांनी ह्या सगळ्यांनी त्यांनी कर्ड राईस वगैरे मागवला होता खाण्यासाठी. तर चला आपण बघूया तो कर्ड राईसचा टेस्ट कसा असणार आहे ते. मला घ्यायचं आहे थोडं करायचं. मम्मी खाऊन दाखव ना कर्ड राईस आणि खरं खरं सांगत असेल तर चांगले. दीदीने इथे तिच्यासाठी आहे ना एक डिफरंट कडक रोटी मागवली होती भाजीसोबत टेस्ट करायला. आणि जेव्हा ही ती टेस्ट केली तर ही कडक रोटी जी आहे ती आवडली तिला, कारण की ती कडक होती म्हणून तिला आवडली. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं होतं हे दाल तडका जिरा राईस, जे की स्वराचं एकदम फेवरेट होतं. बरोबर आहे की नाही? हो हो बरोबर आहे. आणि छान होतं आणि आम्ही परत निघालो होता गोकर्णाला जाण्यासाठी. आणि परत 3 ते 3.5 तासानंतर आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी, इव्हनिंगचा नाश्ता. ह्या व्लॉग मध्ये जास्त करून तुम्हाला खायचंच दिसेल कारण की जास्त काही दाखवण्यासारखं नाहीये कारण की आम्ही ट्रॅव्हल करतोय. सो आम्ही एका रेस्टॉरंट आले, हॉटेल उडुपी आरस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाईज आहे की हे जे हॉटेल आहे ना हे असं हायवेच्या साईडला जिथे ना फॉरेस्ट आहे. आणि इथले जे हॉटेलचे मॅनेजर वगैरे जे लोक आहेत ना त्यांनी आम्हाला सांगितलं की हे हॉटेल जे आहे ना फॉरेस्ट एरियाचे इथं असतं ना, तर इथे अॅनिमल्स येतात जसे की एलिफंट्स, टायगर, अजून कुठले का आराध्या? ॲनिमल्स म्हणजे लायन, मंकीज खूप आहे तिकडे. हो, इथे जी प्लेस दाखवलं ना मी तुम्हाला तिकडे एलिफंट आणि लायन येऊन गेलेले आहे, त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं आहे. सगळ्यात पहिला आम्ही खायला घेतली होती ही कांदा भजी, जी की अशी मस्त चटणी सोबत आलेली होती आणि ह्याचं टेस्ट फार सुंदर लागत होतं. हा नाश्ता करून झाल्यावर आम्ही परत निघालो गोकर्णला जाण्यासाठी आणि आम्ही पूर्ण 2 तास ट्रॅव्हल केलं, ते पण फॉरेस्ट एरियाज, जे असं हायवे ना ते सगळं फॉरेस्ट होतं. आणि 2 तासानंतर आम्ही पोहोचलो आहोत जिथे आम्ही आता स्टे करणार आहोत. आम्ही स्टे करणार आहोत रागा होमस्टे मध्ये. तुम्ही बघू शकता आज आपण इथे राहणार आहोत आणि आपण फायनली गोकर्ण मध्ये आलो आहे. आणि इथले पण तुम्हाला आता पुढचे व्लॉग्स बघायला भेटणार आहे की आम्ही कुठे जाणार आहे. ह्याच्यानंतरचा व्लॉग जो मी टाकणार आहे तो तर खूप सुंदर असणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजेच की नेक्स्ट व्लॉग आल्यानंतर तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ आलाय. कारण की ह्याच्यानंतरचा व्हिडिओ एकदम सुंदर असणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं बॅग्स वगैरे ठेवून आवरून वगैरे आलो होतो डिनर करण्यासाठी. आणि इथला डिनर म्हणजे छान होता, सुंदर होता. आम्ही जिथे राहतो त्या साईडलाच हे हॉटेल होतं. आम्ही तिथंच केलं. एका साईडला जे बसलो ते व्हेज होते, आम्ही जिथे बसलो ते सगळे नॉनव्हेज होते. तर हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.